महापालिका निवडणुकीत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये टांगापलटी करण्यावरून जोरदार वाद रंगलेला होता। आता जिल्हा परिषद निवडणुकीतही हेच वाक्य पुन्हा एकदा ऐकायला मिळते। काही जण बायकोला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, पण त्यांचा टांगापलटी आणि घोडे फरार करू असं वक्तव्य केलंय शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी। सावंत यांनी भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला। तसंच सावंत यांनी राहुल मोटे यांच्यावरही निशाणा साधला। तर याआधी महापालिका निवडणुकीच्या वेळी टांगापलटी घोडे फरार हे वाक्य गाजलं होतं। संदर्भ होता तो गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधल्या संघर्षाचा। पुन्हा एकदा हे वाक्य आता चर्चेत आलंय ते तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह यांच्यामध्ये जो संघर्ष उफाळून आलाय त्याबद्दल। बरेच नेते मंडळी, बऱ्याच नेते मंडळीच्या सौभाग्यवती गुडघ्याला बाशिंग देव पाण्यात घालून बसलेले आहेत। जसं 2022 ला टांगापलटी घोडे फरार केले, तसं येत्या जिल्हा परिषदेमध्ये यांचा टांगापलटी आणि घोडे फरार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, एवढंच आजच्या ह्या सभेतनं तुम्हाला वचन देतो। आतापर्यंत फक्त राजकारणच केलं। कुठलं राजकारण? माझा बाप आमदार, मी 15 वर्ष आमदार, स्वप्नात मी दचकून उठतोय आमदार का नाही मी। आला का तुझी गरज नाही, आता तू केलंच नाही काय 15-25 वर्षात, काहीच करता आलं नाही। वारसा आहे म्हणून माझा हक्क आहे, हे रजाकाराची औलाद आपल्याला परत येऊ द्यायची नाही। मराठवाड्यातले 9.5 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण। 8,733 कोटींची नुकसान भरपाईची रक्कम पडून मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन। चंद्रपूरमध्ये महापौर पदाची लढाई रंगात। मुनगंटीवार जोरगेवार पुन्हा आमने सामने। संगीता खांडेकर भाजपच्या अधिकृत उमेदवार, तर ऐनवेळी सारिका संदूरकरांनी अर्ज दिल्यानं संघर्ष। नाशिकमध्ये वेगळी समीकरणं जन्माला। महापौर पदासाठी भाजपचा मार्ग सुकर असतानाच मनसेचा एकमेव नगरसेवक शिंदेंसोबत आघाडीत। सत्ता स्थापनेच्या आधीच्या घडामोडींनी चर्चांना उधाण। राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता। सध्याच्या संख्येनुसार मवियाला 1 जागा मिळण्याची अपेक्षा। तर पवारांनी मैदानात उतरावं, आम्ही निवडून आणू, राऊतांची ऑफर। अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानात बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनवणेंकडून शंका उपस्थित। तर संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही चेक करा, आमदार अमोल मिटकरींची मागणी। शरद पवारांचे 2022 मध्येच एनडीएमध्ये सहभागी होण्याचे प्रयत्न। मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक गौप्यस्फोट। खात्यांसंदर्भात चर्चा झाल्याचाही दावा। काही जण बायकोला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, त्यांचा टांगापलटी घोडे फरार करू। शिवसेनेचे तानाजी सावंत यांचा राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाण। शपथविधीवरून तटकरेंचं गलिच्छ राजकारण। पवारांना शह देण्यासाठी घाईघाईने शपथ। रामदास कदमांनी फटकारलं, तर असं मतप्रदर्शन योग्य नव्हे, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर उमेदवारावरून नाराजी नाट्य। शिंदेंच्या आदेशावरून राजेंद्र जंजाळ मैदानात, तर संजय शिरसाट यांच्या गटाचा मात्र त्यांना विरोध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.